पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह 4 पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार का, असा प्रश्न. तामिळनाडूनंतर नंदुरबारमध्ये पोलीस कोठडीत अमानुष मारहाण, वडिलांची हत्या प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष. नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार जहांगीर पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 61(2) अन्वये हत्येचा कट रचला. कलम 109(1) अन्वये हत्येचा प्रयत्न, जीव घेण्याचा प्रयत्न, खून करण्याचा प्रयत्न. कलम 190 अन्वये एकापेक्षा अधिक जणांनी म्हणजेच पोलीस अधिकाऱ्यांनी जमाव मिळून हत्येचा कट रचला व हत्येचा प्रयत्न केला अशा गुन्ह्याची नोंद कुअनहार मुख्य न्याय दंडाधिकारी नंदुरबार यांच्या न्यायालयात दिनांक 30/9/2025 रोजी करण्यात आली. या गुन्ह्यात आरोपी पोलिसांना मृत्यूदंड, जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षे किंवा त्याहून अधिक सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. सुशील कुमार पावरा यांना दिनांक 24/9/2025 रोजी रात्री 12:30 वाजता झोपलेले असताना घरात घुसून पोलिसांनी बळजबरीने अटक करून बॅडमिंटन हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे आणले. तेथे भोसडीके चीप अशी अश्लील व वाईट शिवीगाळ करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी मला 142 आरोपींसमोर मारण्यासाठी हात उगारला, मारण्याचा प्रयत्न केला, याला वेगळं ठेवा व शहर पोलीस ठाणे नंदुरबार येथे मारायला घेऊन जा असे सांगितले. दिनांक 26/9/2025 रोजी रात्री 9:30 वाजता गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार येथे मला अमानुषपणे मारहाण करण्यात आले. जातीवाचक, वाईट व अश्लील शिवीगाळ करून पोलिसांच्या विरोधात व्हिडिओ बनवतो का, वर्षा लहाडेंच्या विरोधात आंदोलन करतो का, खरवे भडगाव येथील पोलीस पाटील विरोधात तक्रार करतो का, तुला मारायला आमदार खासदार अधिकाऱ्यांची रिक्वेस्ट आलेले आहे. पोलिसांना जजपेक्षा जास्त पॉवर असतो. एकाने माझ्या विरोधात तक्रार दाखल केली होती, त्याला मी तडीपार करून टाकले, तुलाही तडीपार करून टाकेल, यापुढे तक्रार केली तर याद राख मारून टाकेल अशी धमकी देत अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी अमानुषपणे मारहाण केली. तुझ्या आईवर चढायला आलो होतं का म्हणून पोलिसांच्या विरोधात व्हिडिओ बनवतो अशी वाईट व अश्लील शिवीगाळ केली. पोलीस निरीक्षक निलेश देसले विरुद्धची तक्रार मागे का घेतली नाही, तुझी आम्ही वाटच बघत होतो, तू कुठे अडकतो असे म्हणत हेमंत पाटील पोलीस निरीक्षक यांनी अमानुषपणे मारहाण केली. मारहाण ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, हेमंत पाटील व हेमंत कुमार पाटील हे उपस्थित होते. सुशील कुमार पावरा यांना 8 तास वैद्यकीय उपचार केल्यानंतर मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व इतर पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन पैसे घेऊन माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसांच्या विरोधात तक्रार मागे घेत नाही म्हणून माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे याच पोलीस अधिकाऱ्यांचा हात आहे. आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून माझ्यासारख्या अनेक निरपराध व्यक्तींवर त्यांनी अत्याचार केला आहे. माझे मारहाणीचे प्रकरण दडपण्यासाठी यांनी मला पुन्हा बळजबरीने जबरदस्तीने रात्री घरात घुसून अटक करायला लावले. खोटा व बनावट गुन्हा बनवला. डॉक्टरांना पैसे देऊन मेहनत करून मारहाणीचा मेडिकल रिपोर्ट बदलवण्यासाठी श्रवण दत्त यांनी भ्रष्ट काम केले. भ्रष्ट जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे, खरवे भडगाव येथील पोलीस पाटीलची तक्रार, पोलीस निरीक्षक निलेश देसले विरोधातली तक्रार, आमदार चंद्रकांत रघुवंशी विरोधातली तक्रार, जय वडवी हत्याकांडामध्ये पोलिसांच्या सहभागाविषयी शंका, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना पदावरून हटवण्याची मागणी या विषयांना धरून पूर्वनियोजितपणे मला अमानुषपणे मारहाण करून संपवण्याचे काम व 4 पोलीस अधिकाऱ्यांनी केले. तामिळनाडूमध्ये पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून मृत्यूप्रकरणी न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. याच पद्धतीने कठोर शिक्षा सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीत मारहाण प्रकरणात व वडिलांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा हात असल्याच्या संशयावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह 4 पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला पोलीस कस्टडीत असताना मला जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम 61(2) अन्वये हत्येचा कट रचणे, कलम 109(1) अन्वये हत्या करण्याचा प्रयत्न करणे, खून करण्याचा प्रयत्न करणे, जीव घेण्याचा प्रयत्न करणे, कलम 190 अन्वये 1 पेक्षा जास्त जणांमार्फत हत्येचा कट रचून हत्या करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्या अन्वये त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. माननीय मुख्य न्याय दंडाधिकारी
नंदुरबार यांच्या न्यायालयासमोर दिनांक 30/9/2025 रोजी या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 583/2025 अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्याचे आदेश माननीय न्यायाधीशांनी दिलेले आहेत. हे गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून या गुन्ह्यातील आरोपींना मृत्यूदंड, जन्मठेपेची शिक्षा, 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दंड अशी शिक्षा होऊ शकते. दिनांक 24/9/2025 रोजी रात्री 12:30 वाजता माझ्या राहत्या घरी प्रभुदत्त नगर तालुका शहादा येथे पोलीस कोणतीही नोटीस वॉरंट न देता मी माझ्या फॅमिली सोबत झोपलेलो असताना जबरदस्तीने मला त्यांनी अटक करून बॅडमिंटन हॉल SP ऑफिस नंदुरबार येथे घेऊन गेले. तेथे भोसडीके चीप व इतर अश्लील वाईट शिवीगाळ करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी मला मारण्यासाठी 142 संशयित आरोपींसमोर हात उगारला, मारण्याचा प्रयत्न केला. तेरी वजह से यह सब अटके हुए हैं. मैं एक आयोजकों की क्लास लूंगा. जयवर्दी तडीपार था, गुंडा था, अशा पद्धतीने निगेटिव्ह त्यांनी बोलून मला तेरी ऊपर कौन सा गुन्हा दाखल है सबको बता, जोर से बता, अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांसमोर अपमानित करून ते जे आदिवासी बांधव होते त्यांच्यामध्ये माझ्याबद्दल भडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि इसको अलग से रखो, अलग लेके जाओ, अशा पद्धतीने त्यांनी पोलिसांना सांगितलं. आणि त्यानंतर दिनांक 26/9/2025 रोजी रात्री 9:30 वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातून मला गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार येथे मला व इतर 3 जणांना आणण्यात आलं आणि तिथे अश्लील वाईट जातीवाचक शिवीगाळ करून पोलिसांच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवतं का. जजपेक्षा पोलिसांना जास्त पॉवर असतो. माझ्या विरोधात एकाने तक्रार केली होती, त्याला मी तडीपार करून टाकले होते, तुलाही तडीपार करून टाकेल, तुझ्या बायकोपरांना आरोपीत बनवून टाकेल. आमच्या विरोधामध्ये तक्रार केली तर याद राख, अशा पद्धतीने धमकी देऊन अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी माझ्या गालावरती अमानुषपणे मारहाण केली, पाठीवरती लाथ मारली. त्यानंतर तुझ्या आईवरती चढायला आलो होतो का, अशा पद्धतीने अश्लील वाईट शिवीगाळ करून तू कुठे अडकतो याची आम्ही वाट बघत होतो असं बोलत हेमंत पाटील यांनी माझ्या दोन्ही गालावरती अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीच्या ठिकाणी हे 4ही अधिकारी उपस्थित होते. मला तिथं खूप लागलं होतं, मी जखमी झालो होतो, परंतु या पोलिसांनी मला त्या दिवशी मेडिकलला नेलं नाही. दिनांक 29/9/2025 रोजी माननीय न्यायाधीश न्यायालय नंदुरबार यांच्या समोर मला ही जी मारहाण झाली ती तक्रार मी त्यांना सांगून दाखवली. त्याच्यानंतर सरकारी रुग्णालय नंदुरबार येथे 8 तास माझ्यावरती उपचार करण्यात आले आणि दिनांक 30/9/2025 रोजी माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय नंदुरबार यांच्यासमोर माझी लेखी तक्रार नोंद करण्यात आली आणि माननीय न्यायाधीशांनी मला सांगितलं की तुम्हाला मारहाण केल्याचा डॉक्टरने रिपोर्ट दिलेला आहे, तसं रिपोर्ट मध्ये आलेला आहे आणि त्यानुसार आम्ही त्या पोलिसांवरती कारवाई करू. याच्यानंतर माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे सुद्धा या पोलिसांचा हात आहे असा संशय निर्माण होतो. या पोलीस अधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व इतर पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन माझी हत्या करण्याचा यांनी प्रयत्न केला. हे सुपारीबाज, पैसे घेऊन हत्या करणारे हे पोलीस अधिकारी आहे. हे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून माझ्यासारख्या अनेक निरपराध व्यक्तींवरती यांनी अत्याचार केलेले आहेत. यांनी मला जे मारहाण केलेलं आहे ते प्रकरण दडपण्यासाठी पुन्हा मला जबरदस्तीने रात्री अटक करायला लावली. खोटा बनावट गुन्हा यांनी बनवायला लावला. तशी साक्षीदारांनी दिलेली आहे. व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. भ्रष्ट जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे यांचं नाव घेऊन यांनी मला मारहाण केली. म्हणजेच हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं रक्षण करतात व जे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांना पूर्णपणे त्यांची हत्या करून त्यांचा नाश करून टाकायचं, त्यांना नष्ट करून टाकायचं, अशा पद्धतीने हे भ्रष्ट पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने
हे पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी काम करत आहेत. यांनी माझ्या मारहाणीचा रिपोर्ट डॉक्टरला पैसे देऊन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी डॉक्टरला मॅनेज करून तो रिपोर्ट सुद्धा बदलण्याचा यांनी प्रयत्न केला. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पोलिसांवरचा लोकांचा जनतेचा विश्वास आता उडत चाललेला आहे. लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही आहे. अशा भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळे भारतामध्ये भ्रष्टाचार व गुन्हेगारी वाढत आहे. म्हणून अशा अधिकाऱ्यांना आपल्या पदावर राहण्याचा बिलकुल अधिकार नाही. म्हणून यांना तात्काळ सेवेतून काढून टाकलं पाहिजे, यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि यांना अटक करून जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी मी मागणी करत आहे. माननीय न्याय देवतेवरती माझा विश्वास आहे. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. जय बिरसा, जय आदिवासी.